दिवसाला 4 किलो तेल जळू दे. जिरवायची पण हिथच बसून खायचं त्याच्या जीवावर खायचं सांगितलंय मला माझ्या बापाने. म्हणून असं चालू आहे. आता मग तुझ्या बापाची पहिली धुलाई करतो आणि मग बापाची काय बघतो. करताय बापानं मला आता जाणार म्हणजे त्याच्या घरी जाणार. बाळाच्या बाला चुकली नाही तिथंच त्याच्याच तिथं घरी पुढे आता उभं जाणार. वाटायचं पण तिथंच राहायचं त्याची कुर्ती जिरवायची कसं आहे ते आता त्याची जिरल्याशिवाय त्याला सुटीच द्यायची नाही. आता त्याच्या आता घरी काय जातो. गाडीत जाणार आहे आता गाडी आहे म्हणल्यावर आता चावी घेऊन जाणारच आहे की ढिलं पडणार आहे मी. त्याची कशी हा. जाऊन जिरवतो कुणाची? नागा कसा असा नीट करतो बघ बोलायचं सगळ्यांचा. नीट नीट व्यवहाराने नाही नीट. आता व्यवहारानं त्यांचा नागा कसा जिरवतो बघ पुन्हा तू. तुमचं तुला जिरवते असं बसून काय सांगतो का तुझ्या काय शिकवलंय का नाही आई बानी काय शिकवलंय मला का मी नाही. बोलली नाही एक शब्द सुद्धा बोलली नाही. मग माझ्या शिकवलं आईचं नाही मला ताकद सांग. तुम्हाला गेल्याशिवाय तुमचं अन्न काय पचन होत नाही का मला एकच सांगा. अहो, तुमचं आणखीन पचन होत नाही का माझ्या आई बापाची नावं काढल्याशिवाय. अगं ही किती वाटूळ केलं. कशाचं वाटोळ ती साली काढावंच लागते तेव्हा. अगं साली काढावं लागते मग काय गाभ काढते का साल किती लागते काढायला. तुम्ही मला बोलू नका मी तुम्हाला बोलत नाही विषय वाढत नाही. काय पाय वायपट कशा पाय घालवते. पैसे म्या दिलेत. पैसे म्या दिलेत. मेंटल होईल मेंटल परिणाम होईल टकुरीवर काय तर पैसा पैसा. ही नीट स्वच्छ धुवून बाथरूम खा. खा तुम्हीच वाजून शिरा का नाच कस करू तर काय काय लागायचं नाही तर येऊन शिना उगा बाता हाणायच्या मोठ्या. तुझ्या बाळानं तुला शिकवलंय अशी बटाटी केसते. आपल्यात गुणच चांगलं नाही बोलायचं तर चाल चांगली नाहीच आपल्याला सोडा. तुझी किती चांगली हा. हा अगं चिप्स करते ती कसं ती तर माहित आहे का. नाही वा. हा? मला कुठलं तुम्हाला लय माहित सगळं येतंय तुम्हाला करायला. अगं पट्ट्याला सगळं येतंय पण तुला काही येत नाही. बटाटी केसा येते बटाटी स्वान घेऊन लागलेलं आहे बोलायला. राखू पळसू तू काय कर माहित आहे का त्याचं कोळसं होती नाही काय व्हायचं नाही. तू मला फक्त ही बटाटी आणणे नेणे त्याला पैसे बटाट्याचे सगळं माझं पैसे टाक. तुझे काय करायची कर खिच नाही तर तिकडे फेकून दे. तिकंड आले की वायव झाल्यावर कालवा सारखा वायव सुटूया. नीट नीट बोल. नीट बोल किती बोलायचं चांगलं नीट तुम्हाला? बोल. किती चांगलं तोंड देवानं चांगलं दिलं नीट बोल नाही तर एका काठी रट्यात तोंडात दात सगळ्या पोटात घालवी. ऐकून किती म्हणून बोलताय तुम्हाला काय झालं. ऐकून घेते मग बोल. एवढा नाच तुझ्या कोणी केला होता. अहो, ते नाच घाण कोणी गोड केला होता. करावं लागते वा, घाण गोड. अगं येड्या बाई त्या पाण्यात स्वच्छ धुतला असतं तुटती ती पाक घाण निघून जात होती. साल काय तुला खाय मागत नव्हती. काळं पडतं लाल पडतं आपल्याला माहित आहे का. आता ही तुझं गोरझार पडणार आहे बघ. आडवं आडवं बोलू नका बरं. सरळ बोलायचं असलं बोला ना तर बोलू नका माझ्या ती नावावर. जादा टाकली तरी बी ती चांगलं काळं पडतं. तुला कुणी शिकवलंय नीट शिकवलंय का नाही. उग मस्ती लावली आहे मग तर ग बसतोय ते. तुम्हाला दाद्याला येऊ द्या तुम्हाला जाऊ द्या. दादा येऊ दे ना दाद्याला बाई येऊ दे कोण काय करतंय मला बघायचं. लाखाचं 12 करून ठेवायचे ना पोरं येऊ द्या आणि ही येऊ द्या. अहो तुमचं काय डोकं तळ्यावर आहे का कुठं गेलं ठेलं असंच करते ती वा माहित नाही तर कशाला तोंड मध्ये खूप असताय. तुम्हाला इथं याय सांगितलंय का मी इथनं जावा तुम्ही. माझी मी करते कसं करायचं कसं नाही. येतं का येतं का कराय चिप्स येतं का. अगं म्या म्हणून तुला शिकवलं होय. तेव्हा यायला लागलं. वाय तुझ्या आईबानं काय नसते भाकरी बाळवाय शिकवले होते दुसरं काय तुला येत नव्हतं. आखरीत बोलू नका माझ्या आईबाची सारखं नाव काढल्याशिवाय हान पचत नाही. काय येतंय काय नाही तुम्हाला येतंय काय. माझ्या आई बापाचं नाव काढल्याशिवाय तुमचं हान पचत नाही. लय पण आखरीत बोलून माणसानं. अगं चिप्स करायचं झालं तर आधी बघते डबडं घेऊन त्यात कसं बनवते ती काय काय करते ती मग बसते घेऊन. माझ्या आणि आयुष्यात लागते काय? डबऱ्यात बघितलं नाही माणसा नीट बोल वाटलं बोलायला माझ्या नावावर डबा वाटायचं नाही. तिथनं जावा माझी मला इतकीला करू द्या. घरात 1 किलो तेल आणायची पंचायती आणि डबं कोणी आणून वाटावतं. तुम्हाला काय फुकाट येतंय काय. आणलेला डबा महिनाभर टिकवून एवढ्या गुणाची आहेस तू. 13.5 लिटर तेल डब्यात येतं. 13 किलो तेल येतं. 15 लिटरचा डबा घेतल्यावर 9 महिने घालवती त्याचं काय तर ही होईल त्या रोग राया खाऊन 10 अरे महिने 2 महिने तर जाया पाहिजे. दोन दिवसाला महिने. लिटर तेल संपवायला लागली गोड गोड. करते ते गुलू कारखाना चाललाय तुझ्या माझ्या घरी नाट्यातनं खाली फॅक्टरी जाताय, आहे खाताय. पाईपलाईनच केली तर चावी चालू केली डबं भरतात. रायानं तर काय माझ्या तोंडाला येतं आता एकटं कशाला लग्न करायचं. एवढं तुझ्या बाण नाही ए, सांगितलं माझं नाही किलो तर नाव काढत नाही मी सांगते. एका पोकीतच दात सगळे निकळी. आयचन बाच काय लावली माझ्या काय लावली मजा. झालं लगा की नीट राहा की जेवढं जरा. नाही राहायचं. 2 दिवसात डबा रिकामा केलाय तुझा पुन्हा आणून द्यायचा भाऊ बाप. हा त्यांचं नडलंय थटर. त्यांचं लढलंय मग तू डब्याला हात लावू नको. हात बसा. करायची चांगली तळी मळून दररोज तळून माग खात बसायची. बिना आबरूचा माणूस आहे रोज उठले बिना आबरूची तू आहे. रोज उठले माणसाला की कशाला बिना. बोलतीये. तर तुम्हाला काय काय हाय विटावा
काय बोलावं काय आता ती कुशल त्या सालीवरून चालू केला वाटून मग नाच कशाला करते ती काढतच असते ती वा कुठलीही वस्तू वायपट घालवायची नाही त्यात किती घटक आहे ते तुला काय माहित आहे हा खावा ती भाजून जावं घट काय खावा ती भाजून वाळू जावा घालती धुवून मीठ लावून वाळू घालती उन्हात धुवून स्वच्छ रोज मीठ लावून खावा तळून खावा ना भाजून खावा स्वतः खाल्ल्यावर काय मी बटा नाही खा, लागतंय आपल्याला चालत नाही तसलं आपल्याला चालत नाही हा, म्हणजे. हा, खावा तुम्ही मग असलं शेल्क लागतंय काय त्याला डबं पाहिजे अजून तळायला काय अजून सालपापड्या करायच्या शाबू द्या आणून उपास कुठले देवान दाखवायला सांगितलं खा की भाकरी करून नाही भात करून देव म्हणतोय काय माझ्याकरता उपास धरून तळळी मळीव खात बस त्या भाकरी चालत नाही ते काय तुम्हाला चांगलं येत नाही का सुद्धा असलं येतं. चांगलं काय अगं, मी शिकवलंय का नाही चांगलंच बोलतोय हा. तू लागली माझं घर जाळायला कशाने तुमचं अजून कुठं हा? जाळलंय घर हा बाजार अजून कुठं जाळलंय म्हणजे हा बाजार आता टेंब ठेवलं की अजून काय ठेवायचं राहिले पप्पाला बोलवून घेते आणि एकदाच टेंबा तुझा ठेवते. बाप नाही काय करत आईला नाही नाही बोलवत हा. तुम्ही आईला पाक तुझा येडा बाप करताय. काय करायचं तुझ्या बापाला आल्यावर कळेल की. बोलती बंद आल्यावर करतो त्या कळेल. पट्ट्याची मी बोलती बंद बाबांना करतो पण किती बोलून आणि बापाला पण तुमची नाही जेवण पुरती तर माझं नाव दुसरं जा, उठ हा. उठती राहू दे बोलव आधी मला हात लावू नका बघा तुम्हाला कोण सांगते. काय करायचंय मला मला किती जर जा म्हणलं ना हा. तरी मी जाणार नाही एवढं लक्षात ठेवा. बापानं सांगितलं ना बापानं सांगितलं तोंड देऊन बसून खाई तर नवरे जो ए, जे दिवसाला जिरवायचं- 4 किलो तेल जळू दे पुरती जिरवायची पण हिथंच बसून खायचं त्याच्या जीवावर खायचं सांगितलंय मला माझ्या हा. बापानं. म्हणून असं चालू आहे आता मग तुझ्या बापाची पहिली धुलाई करतो आणि मग बापाची काय बघतो करताय बापानं मला आता सांगितलं. जाणार म्हणजे त्याच्या घरी त्याच्या जाणार बाळाच्या बाला चुकली नाही तिथंच त्याच्याच तिथं घरी पुरीवर आता उभं जाणार. वाटायचं पण तिथंच हा. राहायचं त्याची भाऊ, पुरती तू त्याला जिरवायची कसं आहे ते आता? त्याची जिरल्याशिवाय त्याला सुटीच द्यायची नाही आताच त्याच्या आता घरी काय जातो गाडी जाणार आहे आता गाडी आहे म्हणल्यावर आता चावी घेऊन जाणारच आहे ढिलं पडणार आहे मी. त्याची हा. कशी जाऊन जिरव तू कुणाची? नागा कसा असा नीट करतो बघ बोलायचं सगळ्यांचा. नीट व्यवहारानं नाही नीट. आता व्यवहारानं त्यांचा नागा कसा जिरवतो बघ पुन्हा तू. तुमचं तुला जिरवते असं बसून काय तिघ जण सांगितलं आली ना? ना तुमची जिरत तिघ जण आली अरे, तिघ जण आली आज ना आपली लेख दुसऱ्या हा. दिली दुसरी लेख तिघ स्वतः जण येत आली आली. तर पुरती जिरत मग हिथं जसं लेकीला सांगितलं तसं सुनाला बी करायचं मग कच काटून आणून द्यायला तिघ बाजारात जण खावा आली ना म्हणायचं. म्हणजे कळेल मग तेव्हा का कळत कुणाची नाही. जिरवायची हा. माझ्या हातात आहे तू मला येऊ दे. नको सांगू त्या पोराला चांगल्या सांगते. चांगल्याची मी जी पट्ट्याने काय जिरवली जण घ्या तिथं चावी आहे जावा पळत जावा तुम्हाला माहित आहे वाट कसा आहे जावा तू जाऊन नमुना जावा दाखव. म्हणलं ये मी भेट नाही तुम्हाला जावा तुम्हाला कुठं जाय तिकडे जावा कुणाची जिरवायची तेवढी जिरवा पण दुसरीची जिरवताना तुमची जिरवलं एवढं लक्षात ठेवा काय लय चांगलं नसतं भांडण घरात चांगलं नसतं जिथं ग बसा तिथं कशावर ना कशावर चालू करताय तुम्ही तुम्हाला काय झालंय तीच काय कळना कशाची एवढी चरबी आली तीच काय कळ नाही माणूस करतोय माणूस आबदतोय ती नाही ह्यांना कळत आणून दिलं बसून खाती आ बुरावणी काम करून घ्यायची ती तवा कुठं जाते ती यांचे डोळं तवा डोळा दिसत नाही ह्यांच्या डोळ्याला खाती तू म्हणते देऊन खाते काम केलं मग काय बटा लागतोय का? का वजन कमी होते मी करते माझ्या लेकरासनी तुमच्यासाठी करते? करत नाही माझ्या पोरांना करते अरे पण माझ्याकडून आणून घेऊन हा. माझ्या लेकरा माझ्या करता म्हणते लेकरांना स्वतःचं होय. पोट भरते होय, बापानं माझ्या हा? सांगितलंय बापानं अशीच हा. घरावर टेंब माझ्या ठेवली तर का डोक्यावर दुसरी बिरं वाटायचं पण इथंच राहायचं म्हणून सांगितलंय ह्याच्या म्हणलं पोरीला असं पोरान- दुसऱ्या ह्याच्या घरावर टेंब पोरीला ठेवायला पोरान सांगितले काय म्हणून सांगितलं याला सुट्टी देऊ नको म्हणून इथंच आहे जाणार नाही आता त्यांच्या दारातच बोरी तिथं झाड गाडी लावून ठेवली बोरं ना आणतो. गाडी आहे ना जावा हा. चावी घेतली ना तशी झपाट्यानं जायचं जावा असं नांगाची ऋतू हा, बघते कुणाचा लय बंड नांगा जिरतोय, माजवलाय. कुणाचा नांगा जिरतोय हा. मला पण बघायचा नुसतं बघू. इथं म्हणायचं जा तू खरंच जावं लागतं आता चाललंय. हा आता मला माहित आहे की कुठं जाणार आहे ती मला माहित आहे कुठं जाणार आहे ती काय कसं हा. नांगाची ऋतू बघ आता. कळतंय की मग आता मला पण बघू द्या की बघ, हा. काय बघायची बघ. तिथं जायच नाही त्यांच्या दारात तुम्ही तुमचा काय संबंध नाही कसा आहे ती इतका जाऊ. तुमचा संबंध नाही त्यांच्या दारात जायचा ते असलं हा. कसं बिनधास्त सांगतोय. काय सांगते हा? नीट वयानं बोलायचं म्हातार झाला, नीट वयानं म्हातार नीट झाला. बोलायचं नीट वयानं म्हातार झाला हा. वयानं. सांगायचं कळत नाही लेकराला. आल्यावर कळाल घे इथं दालपाड इकडलं इकडं केल्यावर काय करतो हा हा दालपाड इकडलं इकडं केल्यावर कळत म्हणून म्हणलं दालपाड इकडलं इकडे केल्यावर कळाल की कसं आहे ती आता वय वय हा. ये चल तू सुनशी ना कुठलं तर